चला तर पोरांनो, आज आपण अतिशय सोप्या पद्धतीनं सरळ व्याजाचं उदाहरण सोडवूया. पहा, जेणेकरून कुठल्याच पुस्तकामध्ये ही मेथड नसणार आहे, सूत्रही वापरायची आवश्यकता नाही. तर ते कसं सोडवायचं ते पाहूया. तर प्रश्न पहा, सुरुवातीला काय आहे तो बघा. 10 10 दराने 1500 रुपये मुद्दलाचे 3 वर्षाचे सरळ व्याज किती. आपल्याला बघा, दर दिलेला आहे, मुद्दल दिलेला आहे, त्याचबरोबर कालावधी दिलेला आहे. काय विचारलेलं आहे? सरळ व्याज. तुम्हाला बघा, सूत्र न वापरता मांडून देतो. ज्याही गोष्टी दिलेल्या आहेत बघा, 1, 2 आणि 3 गोष्टी दिलेल्या आहेत, म्हणजे 3 किमती सरळ मांडून घ्या. म्हणजे काय मांडायचं बघा, 10 गुणाकारामध्ये 15,000 गुणाकारामध्ये 3, प्रत्येक वेळेस छेदामध्ये 100 घ्यायचे. प्रत्येक वेळेस छेदामध्ये 100 घ्यायचे. आपल्याला ज्या किमती दिल्या बघा, काय दिले तुम्हाला सुरुवातीला? दर दिलेला आहे, मुद्दल दिलेला आहे, त्याचबरोबर कालावधी दिलेला आहे. ज्यावेळेस असं विचारलं जातं त्यावेळेस ह्या पद्धतीनं मांडणी करायची. म्हणजे काय केलं आपण? 10 गुणाकारामध्ये 15,000 गुणाकारामध्ये 3 छेदामध्ये 100. बस, ठीक आहे. आता ह्याला भाग द्या. छेदामध्ये 1 वर 2 शून्य आहेत, अंशामधले 2 शून्य कमी करा. मग काय करायचं? कुठलेही 2 शून्य कमी करा. ठीक आहे, 1 आणि 2 शून्य, 1 आणि 2 शून्य. आता बघा, 15 वर 1 शून्य राहिलाय आणि 1 वर 1 शून्य राहिलाय. ज्यावेळेस कोणत्याही संख्येच्या शेवटी शून्य असेल त्यावेळेस शून्य शेवटी ठेवा. फक्त संख्येचा गुणाकार करा. तर तो कसा करायचा? 3 गुणाकारामध्ये 15, 15 त्रिक 45 आणि 45 एक 45. ठीक आहे. तर बघा, इथे आपण 45 मांडूया. किती शून्य? इथला 1 शून्य आणि इथला 2 शून्य, त्याच्यावर 2 शून्य देऊया. म्हणजेच आपलं उत्तर किती आलं बरोबर? 4,500. पर्याय क्रमांक किती आहे? पर्याय क्रमांक 3 हे आपलं काय असणार आहे? ठीक आहे, ही पद्धत. आणि दुसरी एक अतिशय सोपी पद्धत सांगतो, जेणेकरून तुम्हाला आता बघा, हे आपलं इथपर्यंत उत्तर आलंय. दुसरी पद्धत बघा काय करायची किंवा कशी मांडायची सांगतो तुम्हाला. दर किती आहे? 10%. दर किती आहे? हा 10% दर आहे. किती वर्षासाठी विचारलेला आहे? 3 वर्षासाठी. म्हणजे फक्त 10चा आणि 3चा गुणाकार करा. किती होईल? 10 त्रिक 30. इथं बघा, सुरुवातीला दर साल दर शेकडा दिलेला आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी प्रत्येक 100 रुपयावर तुम्हाला 10 रुपये काय मिळणार आहे? व्याज मिळणार आहे. म्हणजे पहिल्या वर्षी 10 रुपये, दुसऱ्या वर्षी 10 रुपये, तिसऱ्या वर्षी 10 रुपये, असं करून आपल्याला 100 रुपयाला 30 रुपये काय मिळणार आहे? व्याज मिळणार. ठीक आहे. तर मग मुद्दल किती आहे? 15,000. तर 15,000 रुपयाला व्याज x रुपये मिळणार आहे. बरेच विद्यार्थी म्हणतील सर एक्सच का घ्यायचं? तुम्हाला जे अक्षर आवडतं ते घ्यायचं. ए घ्या, बी घ्या, झेड घ्या, तुम्हाला जे व्यक्ती आवडती. ठीक आहे, मर्जी तुमची. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळेस काय होतं माहिती का, आपल्याला बरेच लोक टोमणे मारतात. स्पर्धा परीक्षामध्ये यश लवकर मिळत नाही. काहीला 2 वर्ष, काहीला 5 वर्ष घालावं लागतात. एक तुम्हाला छोटं उदाहरण सांगतो. ज्यावेळेस ऐरण असते आणि हातोडा असतो बघा, जो घाव घालतो, घाव घालणारा लवकर तुटतो, पण घाव सहन करणारा तो कायम जशा चिरकाल राहतो. तसं आपल्याला घाव सहन करायचे. घाव घालणारा एक दिवशी नक्की आपल्या बरोबर हार मानणार आहे. म्हणजे कोणी कितीही टोमणे दिले तरी आपण डगमगायचं नाही. एक दिवशी आपल्याला यश मात्र नक्की मिळणार आहे. तर बघा, आता इथपर्यंत मांडणी केली. 100ला 30 रुपये व्याज आलं, तर 15,000ला किती आलं? x आलं. ठीक आहे, तिरकस गुणाकार करून घ्या. म्हणजेच काय करावं लागेल? 15,000 गुणाकारामध्ये 30 छेदामध्ये किती आले बरोबर? 100. ठीक आहे, समजलं एवढं? ठीक आहे. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, शिल्लक किती उरले? 30 गुणाकारामध्ये 150. पुन्हा शून्य जशा तसे राहू द्या, फक्त संख्येचा गुणाकार करा. म्हणजे 3 गुणाकारामध्ये 15, 15 तरी किती आले? 45. 15 तरी किती आले? 45. आणि हितला 1 शून्य, हितला 1 शून्य, असे जर 2 शून्य दिले तर आपलं उत्तर किती येईल? 4,500. तेही अगदी शॉर्टकट, कुठलंही सूत्र न वापरता डायरेक्ट मेथडने तुम्हाला उत्तर निघून जाईल. असाच एक सराव करण्यासाठी पुढचा प्रश्न पाहूया. पहा पारांनो, दुसरा प्रश्न असा आहे. 10 8.5 दराने 12,000 रुपये मुद्दलाचे
2 वर्षाचे सरळ व्याज किती? आपल्याला दर दिलेला आहे, पुन्हा मुद्दल दिलेले आहे, परत कालावधी दिलेला आहे. म्हणजेच काय करायचं, जेवढ्या संख्या दिल्या त्या अंशामध्ये गुणाकारामध्ये मांडायच्या. पहा आपण मांडूया. 8.5 गुणाकारामध्ये 12,000 पुन्हा गुणाकारामध्ये 2 छेदामध्ये किती येतील बरं? प्रत्येक वेळेस कायम किती घ्यायचे आपल्याला? 100 घ्यायचे, कारण टक्के मध्ये छेदामध्ये किती असतात? 100 असतात. आता इथं 8.5 आहे, म्हणजेच एक अंकानंतर दशांश तळ आहे, हा दशांश उडवायचा आणि छेदामध्ये 1 शून्य घ्यायचा. जर अंशामध्ये दशांश असेल छेदामध्ये 0 घ्यायचा, छेदात दशांश असेल अंशामध्ये 0 घ्यायचा. आणि जर समान दशांश झाले तर दशांश काय होतील? उडतील. जिथं दशांश कमी पडेल त्याच्या विरुद्ध दिशेमध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे? 0 घ्यावं लागणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत आलो आपण. काय करायचं, हे 2 शून्य किंवा हे 3 शून्य कटले, हे 3 शून्य कटले, शिल्लक उरले 85 गुणाकारामध्ये 12 गुणाकारामध्ये 2. ठीक आहे, आपण ह्या दोघांचा गुणाकार करूया. 5 दुने 10, हातचा आला 1, 8 दोन्ही 16, 16 ने किती झाले? 17, गुणाकारामध्ये किती येतील पोरांनो? 12. पुन्हा बघा, 12 गुणाकारामध्ये 170 आहे, 0 तसाच राहू द्या. 12 साठी किती होतील? 84, हातच्या आले 8. पुन्हा 12 1 12, 12 ने 8 किती होतील? 20. 1 शून्य पुढे देऊन टाका, जसा तसा आपलं उत्तर किती होईल? 2040 रुपये. ठीक आहे, मग याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1. याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1. एक डायरेक्ट मेथड सांग तुम्हाला काय करायचं. पहा, 8.5 काय आहे? दर आहे. म्हणजे एका वर्षी 100 रुपयाला 8.5 रुपये काय मिळणार आहे? व्याज. 8.5 रुपये व्याज मिळणार आहे. एक वर्षी 8.5 रुपये व्याज, दुसऱ्या वर्षी 8.5 रुपये, म्हणजे असं किती होणार आहे? 70 रुपये होणार आहे. म्हणजेच पारोनो 100 रुपयाला 17 रुपये काय होणार आहे? व्याज होणार आहे. जर मुद्दल 12,000 रुपये आहे तर व्याज किती होणार आहे? x. तोंडी पेन न उचलता उत्तर निघून जाईल. तिरकस गुणाकार करा. 12,000 गुणाकारामध्ये किती पारोनो? 17, छेदामध्ये 100, छेदामध्ये 100, 2 शून्य कटले, 2 शून्य कटले. ठीक आहे, परत बघा, 17 दोन्ही किती येतील? 34, 17 दोन्ही किती येतील? 34, हातच्या आले 3, पुन्हा 17 1 17, 17 3 किती होतील पोरांनो? 20. आणि ह्याचा शेवटचा एक शून्य राहिला, शून्य विसरायचा नाही, हा शेवटी शून्य देऊन टाकायचा. म्हणजे आपलं उत्तर किती आलं? 2020, सॉरी 2040 रुपये. बघा, हा प्रश्न 10 5 दराने 5,000 रुपयाचे 3 वर्षाचे सरळ व्याज किती? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.